जिसके दिल और दिमाग में बाबा साहब अन्ना साठे के विचार होते हैं, उसकी जिंदगी में कभी अंधेरा नहीं होता, उसकी जिंदगी में कभी अंधेरा नहीं होता। सर्वांना जय भीम। मी अनुप बनकर, पश्चिम अध्यक्ष, नागपूर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडेतर्फे अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो। जय भीम। आज दिनांक 1 ऑगस्ट 2025 दीक्षाभूमी येथे साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती साजरी करण्यात येते। या निमित्तानं मी भारतवासियांना त्यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देत आहे। वर्षापासून भोजनदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी आम्ही करतो आहे। या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी भोजनाची सोय व्हावी म्हणून या ठिकाणी आम्ही सजग आहोत आणि या निमित्ताने आमच्या सर्व मोर्चाचे पदाधिकारी शंकर मेश्रामजी, महेंद्र प्रधानजी, अनंत जगनीतजी, नितीश चन्नेजी, इतर सर्व पदाधिकारी, आमचे सर्व शहराचे महामंत्री इंद्रजित वासनिकजी, सर्व पदाधिकारी या ठिकाणी परिश्रम घेतात आहे आणि या निमित्ताने आमच्या सर्वांच्या वतीने मी मोर्चाच्या वतीने एवढं सांगू इच्छितो की अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या काव्याच्या माध्यमातून आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाज जागृती करण्याचा प्रयत्न त्यांनी या देशात त्यांनी केला आणि या राज्यात त्यांनी लोकांना जनजागृती करण्याचं काम त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनुसरून जनजागृती करण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे। त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही या सर्वांच्या वतीने सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो। अण्णाभाऊ साठेंनी सगळ्यात पहिले जगाला या उत्पादक वर्गाचा, या कष्टाळू मेहनती वर्गाची महत्त्व जे आहे ते पटवून दिलं आणि धर्माकडून प्रगतीला विज्ञानाकडे आणण्याचं काम केलं। त्यांनी निक्षून सांगितलं की पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर नाही, तर ही मोल मजुरांच्या मेहनतीवर, त्याच्या तळ हातावर उभी आहे। याच्यात फार मोठं तत्त्वज्ञान आहे, फार मोठं अर्थशास्त्र आहे। संयुक्त मराठाच्या चळवळीमध्ये आपल्या डफलीनं, आपल्या वाणीनं अण्णाभाऊ साठेंनी गाजवून टाकला होता पूर्ण देश।
मोठं महाराष्ट्रामध्ये योगदान, मार्क्सच्या तत्त्वज्ञानाला तळागाळापर्यंत नेण्याचं सोप्या भाषेत काम आणि सामान्य शोषित पीडित जनतेला लोकशाहीच्या केंद्रबिंदूपर्यंत आणण्याचं काम जे आहे ते अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. आज काय परिस्थिती आहे तर अण्णाभाऊ साठेंच्या नावानं जे महामंडळ काढलेलं आहे त्या महामंडळाला पुरेसा निधी देत नाही आहे. ज्या गोरगरीब मातंग समाजाच्या एंटरप्रिन्युअरसाठी, छोट्या मध्यम उद्योगामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी जे महामंडळ आहे त्या महामंडळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, त्या महामंडळाला योग्य भरती नाही आहे, त्या महामंडळाला योग्य निधी दिला जात नाही आहे. म्हणजे फक्त महामंडळं काढून ठेवायचे पण समाजाला मदत कशी होणार नाही याचा प्रयत्न करणारं मनुवादी सरकार जे आहे त्या सत्तेवर बसलेला आहे. त्याचा फटका जो आहे तो सगळ्या शाहू फुले आंबेडकरी विचाराच्या जनतेला बसतो आहे. त्यामुळे आज कधी नव्हे ती अण्णाभाऊ साठेंच्या विचाराची, त्यांच्या शाहिरीची आणि तो जो जाज्वल्य तळपदार आवाज होता ज्यानं क्रांती घडवून आणली त्याची आज जास्त गरज आहे.